हरिओम. आज रविवार 14 जुलै 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंडोलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहे की गुरु सांगेल ते साधन. परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचं जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणं हे होईल. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचा स्व आहे असं समजून वागलं म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेलं परमात्म्याचं नाम आपण घेत असावं. गुरु कोणाला करावं? जिथे आपलं समाधान होतं तेच गुरुपद. गुरुपद कुठे एकच असतं. गुरुला कुठे आडनाव असतं का? गोंदवलेकर गोंदवल्याच राहत असतील, दुसरा कोणी आणखीन कोणत्या गावी राहत असेल, म्हणून लौकिक आडनाव जरी निराळं झालं तरी गुरुपद हे सर्व काळी अबाधित असतं. तुमचं जिथे समाधान झालं त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा. त्याच्या देहाकडे पाहू नका. तो लुळा पांगळा आहे की काय हे पाहू नका. तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झालं त्याला असते. गुरु आज्ञा हाच परमार्थ. तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही. आणि म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा. गुरु सांगेल तेच साधन हे पक्क लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतः करताय. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर. जगातल्या मोठेपणात मूळ सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर फार मोठा घात आहे. एकाने कोळशाचं दुकान घातलं आणि दुसऱ्याने पेढ्याचं दुकान घातलं. दुकान कशाचंही असलं तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसं प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचं संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला ना म्हणजे मग परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो. पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणूनच कुणीच करत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे हे पक्क लक्षात ठेवावं. साधकाने देहाचं कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी. हृदय ठेवावा राम, मुखी सदा त्याचे नाम, हातात असावे प्रपंचाचं काम, हेच खरं परमार्थाचं मर्म. हरिओम हरिओम. हरिओम.